हाय भावानू, काय म्हणताय सगळे? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज खरं सांगायचं तर काही विशेष प्रोडक्टिव्ह नव्हतं. बाहेर पाऊस पडत होता, पण वर्कआउट मिस करायचं नाही म्हणून मी निघालो जिमला. मग थंब लावून जिम मध्ये एंटर केलो. सुरुवातीला थोडं वॉर्मअप केलो. आजचा वर्कआउट होता लेग्स आणि शोल्डर्स. मग शूज घातलो. लेग्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडं स्ट्रेचिंग आणि लेग स्विंग्स केलो. मग लेग वर्कआउटची सुरुवात लेग एक्सटेन्शनचे 3 सेट्स मारून केले. हा एक्सरसाइज लेग वर्कआउट साठी मसल तयार करायला मदत करतो. त्यानंतर स्क्वॅट्सचे 3 सेट्स मारलो. स्क्वॅट हा कम्प्लीट लेग एक्सरसाइज आहे. त्यात स्क्वॅट्स, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग सगळ्यावर चांगला प्रेशर येतो. प्रॉपर फॉर्म ठेवणं खूप महत्वाचं आहे. मग वॉकिंग डंबल लंजेसचे 3 सेट्स मारलो. हा एक्सरसाइज बॅलन्स, स्टेबिलिटी आणि लेग स्ट्रेंथ वाढवायला खूप इफेक्टिव्ह आहे. शेवटच्या रॅप्स पर्यंत लेग्स एकदम बर्न व्हायला लागतात. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर इथे पायांची अक्षरशः जाळ आणि धूर निघतो. शेवटी हाफ साठी 3 सेट्स मारून लेग वर्कआउट कम्प्लीट केलो. शोल्डर वर्कआउटची सुरुवात डंबल फ्रंट रेजचे 3 सेट्स मारून केली. हा एक्सरसाइज शोल्डर्सच्या फ्रंट डेल्ट्स वर जास्त फोकस करतो. त्यानंतर स्मिथ मशीन शोल्डर प्रेसचे 3 सेट्स मारलो. हा एक्सरसाइज शोल्डर वर जबरदस्त प्रेशर येतो. शोल्डर ग्रोथ साठी खूप चांगला आहे. लॅटरल रेसचे 3 सेट्स मारलो. वेट कमी असला तरी चालेल, कंट्रोल ठेवून केलेला प्रत्येक रेप महत्वाचा असतो. मग लास्टला टेबल रियल डेल्टचे 3 सेट्स मारून शोल्डर वर्कआउट कम्प्लीट केलो. ॲप्स साठी सीटेड क्रंचेसचे 3 सेट्स मारून आजचा वर्कआउट कम्प्लीट केलो. तर भावानू, हा आहे आजचा वर्कआउट नंतरचा प्रोग्रेस. आजचा वर्कआउट एकदम मस्त झाला. बाहेर पाऊस असला तरी जिम मध्ये घाम गाळल्यावर वेगळी सॅटिस्फॅक्शन मिळते. आणि एक भावानू, अजून एक गोष्ट सांगायची होती. मी सध्या डेली 2 मसल ग्रुप ट्रेन करतो, पण प्रत्येकाची वर्कआउट स्किल वेगळी असते. काही जण पुशपुल लेग्स फॉलो करतात, तर काही जण दिवसाला एकच मसल ट्रेन करतात. मी सध्या माझ्या रुटीन आणि रिकव्हरी नुसार 2 मसल ग्रुप ट्रेन करतो. महत्वाचं म्हणजे तुमच्या बॉडीला जे सूट होतं ती पद्धत तुम्ही फॉलो करा. वर्कआउट संपवून रूमवर आल्यावर एग्स बॉईल केलो आणि आजचं प्रोटीन गोल कम्प्लीट केलो. तर भावानू, आजच्या ब्लॉग पुरते एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि मेहनत करत राहा.